बातमी गोव्याची सुरुवातीला गोव्याच्या अरपोरा परिसरात भीषणच दुर्घटना घडलेली आहे। अरपोराच्या नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा ब्लास्ट झाला आणि भीषण अशी आग लागली। या आगीमध्ये 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, होरपळून मृत्यू झालाय। मृतांमधील सगळे नाईट क्लबचे कर्मचारी आहेत अशी माहिती मिळते। बहुतांश नाईट क्लबचे कर्मचारी आहेत, 3 ते 4 प्रवासी आहेत असंही कळतंय। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। कूलिंगचं काम सुरू आहे, चौकशी सुद्धा सगळी केली जाते। गॅस गळतीमुळे हा ब्लास्ट झाला असावा अशी माहिती आहे। नाईट क्लबला सील करण्यात आलंय। पोलिसांकडून घटनेची तपासणी केली जाते। ही दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत। नाईट क्लबला आग लागली। नाईट क्लबच्या किचनमध्ये सिलेंडरचा ब्लास्ट झाला आणि नंतर ग्राउंड फ्लोअरला जे असलेलं किचन होतं तिथून आग पसरत गेली। बहुतांश मृतदेह हे स्टेअरकेसवर सापडलेले आहेत आणि यामध्ये सर्वाधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। 23 जणांचा मृत्यू झालाय। काही 3-4 पर्यटक होते, त्यांचाही मृत्यू झालेला आहे। अरपोरा या भागामध्ये हा नाईट क्लब होता। साधारणपणे 12:10 ही घटना रात्रीची घडलेली आहे। ग्राउंड फ्लोअरला किचन होतं जिथे आग लागली आणि नंतर ती आग पसरत गेलेली आहे इतर सगळ्या भागांमध्ये। जो किचनचा भाग होता आणि स्टेअरकेसचा भाग होता तिथेच सर्वाधिक मृतदेह आढळलेले आहेत। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली। परिस्थिती काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला। आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत। नेमकी आग कशामुळे लागली आणि किती जण एकूण आतमध्ये होते, सगळ्यांचे म्हणजे कूलिंग नंतर आग लागली आहे, ती विझवण्यात आली आहे। कूलिंग नंतर सगळ्या गोष्टींची अधिक स्पष्टता होईल। मृतांचा आकडा वाढतो का, किती जण जखमी आहेत हे सगळं आपल्याला अजून काही वेळाने कळेल। पण रात्री 12:10 हा ब्लास्ट झाला आणि नंतर आग लागली असं कळतंय। ही रुग्णालयाची दृश्य, रुग्णवाहिका आणि रुग्णालयामध्ये जखमींना नेतानाची दृश्य आहेत। लगेचच मदत आणि बचाव कार्य सुरू झालं। 23 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। यामध्ये काही 3-4 पर्यटक सुद्धा आहेत, बाकी सगळे कर्मचारी आहेत असं कळतंय। अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत। आगीची दृश्य बघा, आगीचे लोळ सगळ्या खिडक्यांमधून सगळ्या बाजूनी बाहेर येताना दिसतात। म्हणजे किती भयंकर आग होती याची कल्पना आपल्याला येऊ शकेल। आता आपण अधिक माहिती घेऊया या अग्नितांडवाची। नाईट क्लबच्या किचनमध्ये सिलेंडरचा ब्लास्ट झाला आणि ग्राउंड फ्लोअर मध्ये असलेल्या किचनमध्ये ब्लास्ट नंतर आग लागायला सुरुवात झाली। किचन नंतर आग क्लबच्या इतर भागांमध्ये पसरली। सगळ्यात जास्त मृतदेह हे किचन परिसरामध्येच आढळलेले आहेत। मृतांमध्ये सर्वाधिक क्लबमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत असं कळतंय। तर 3 ते 4 पर्यटकांचा सुद्धा समावेश असल्याची माहिती आहे। ये अनफॉर्चुनेट इंसिडेंट हुआ है। यहाँ पे अरपोरा के अंदर में एक रेस्टोरेंट कम क्लब है। वहाँ पे 12:04 पे पुलिस कंट्रोल रूम में इंफॉर्मेशन आई कि वहाँ कोई फायर इंसिडेंट हुआ है और वहाँ इमीडिएटली पुलिस और फायर ब्रिगेड और एम्बुलेंस वगैरह सब ने रश किया उधर। तो अब फायर तो अंडर कंट्रोल है और वहाँ से डेड बॉडीज सारी निकाली गई हैं। तो उसमें टोटल जो डेथ काउंट है उसमें 23 है और इसमें जो ज़्यादातर जो बॉडीज़ मिली हैं वो नीचे जहाँ किचन है इसका रेस्टोरेंट का, वहाँ पे डेड बॉडीज मिली है। और अभी इस घटना के कारणों की जांच पुलिस करेगी और उसमें जो भी उसके कंक्लूजन निकल के आते हैं जांच के, उसके हिसाब से हम लोग इसमें एक्शन लेंगे। में जो इंसिडेंट्स वाइज अनफॉर्चुनेट इंसिडेंट्स, इस तरह का इंसिडेंट्स कभी नहीं होना चाहिए। गोवा जैसे टूरिज्म स्टेट में कुछ जो इलीगल्स या विदाउट परमिशन इस तरह के जो चलाते हैं या और इसी में जो फायर इंसिडेंट्स हो, इसी के कारण यहाँ पे जो उनके स्टाफ और एक 3-4 टूरिस्ट जो अंदर थे, में 2-3 इनको जल के हुआ, बाकी लोग बिकॉज ऑफ द सफोकेशन उनकी डेथ हो गई। ऑल टुगेदर 23 लोगों की डेथ हो चुकी है। जिनकी डेथ हो चुकी है उनके प्रति संवेदना मैं व्यक्त करता हूँ
गोवा सरकार की तरफ से पूरी उसकी इंक्वायरी की जाएगी और जो कल्प्रिट इसमें है जो उनको बिहाइंड द बार्स किया जाएगा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलेलं आहे। या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। गोव्यातील अरपोरा इथं झालेली दुर्घटना खूपच दुर्दैवी आहे। ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्या सगळ्यांप्रती माझ्या संवेदना। जखमी व्यक्तींनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना। परिस्थितीविषयी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे। प्रभावित व्यक्तींना मदत करण्याकरता राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुद्धा एक्सवर पोस्ट केली। या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय। गोव्यातील अरपोरा इथं झालेली दुर्घटना दुर्दैवी आहे। शोकाकुल कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना। या कठीण काळात दुःख सहन करण्याची ताकद त्यांना मिळो हीच प्रार्थना। जखमी झालेले लवकर बरे व्हावेत याकरता ईश्वरचरणी प्रार्थना।